नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो वर्षाच्या शेवटी अनेकांना टेन्शन देतो. हो, बरोबर, ॲन्युअल जीएसटी. पण काळजी करू नका, कारण टॅली प्राईममुळे हे काम आता खूपच सोपं झालं आहे. चला तर मग बघूया कसं. खरे आहे ना, वर्षाच्या शेवटी ॲन्युअल जीएसटी फायलिंगचं नाव जरी काढलं तरी अनेकांना टेन्शन येतं. म्हणजे बघा, GSTR-1 आणि 3B तर आपण दर महिन्याला वेळेवर भरतो. पण त्या सगळ्याचा हिशोब वर्षाच्या शेवटी एकत्र जुळवणं हा ताण काहीतरी वेगळाच असतो. जरा विचार करा, वर्षभरात हजारो, अगदी हजारो व्यवहार होतात. आणि या सगळ्यांना एकत्र करून त्यांची जुळवाजुळव करणं हे खरंच खूप मोठं आणि किचकट काम आहे. आणि सगळ्यात मोठी भीती काय, तर यात चुका होण्याची शक्यता तीही तितकीच जास्त असते. पण थांबा, या सगळ्या गोंधळावर एक अगदी सोपा आणि अचूक उपाय आहे, आणि तोच आपण आज पाहणार आहोत. चला बघूया, टॅली प्राईम ही सगळी प्रक्रिया कशी अक्षरशः बदलून टाकतं. तर कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात त्याच्या पायापासून होते, नाही का? अगदी तसंच जीएसटीच्या अचूक गणनेसाठीही आहे. आपण सुरुवात करणार आहोत एका अशा सेटअपपासून जो फक्त एकदाच करायचा आहे, पण तोच संपूर्ण प्रक्रियेचा आधार बनेल. आणि हे सेटअप करायला अजिबात अवघड नाहीये. खरं तर फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, तुमच्या कंपनी फीचर्समध्ये जाऊन जीएसटी सुरू करा. दुसरी, तुमचा जो अचूक GSTIN क्रमांक आहे तो टाका. आणि तिसरी, प्रत्येक स्टॉक आयटमसाठी जो कराचा दर आहे तो निश्चित करा. बस एवढंच. आणि एकदा का हा सेटअप झाला ना, की मग खरी जादू सुरू होते. यानंतर टॅली प्राईम अगदी प्रत्येक व्यवहारावर आपोआप आणि अचूकपणे कर्मोजायला लागतं. याचा सरळ अर्थ काय, तर मॅन्युअली टॅक्स टाकण्याची डोकेदुखी कायमची संपली. चला, सेटअप तर झाला. आत्ता वळूया ऑटोमेशनच्या खऱ्या ताकदीकडे, म्हणजे हजारो वाउचर्सपासून ते अंतिम रिपोर्टपर्यंतचा प्रवास. टॅली प्राईम हा प्रवास कसा अगदी सोपा करून टाकतं ते आता समजून घेऊया. विचार करा, एका सामान्य व्यवसायात वर्षभरात किती वाउचर्स असू शकतात? कधीकधी तर ही संख्या 10,000च्याही वर जाते. हो, खूप मोठी संख्या आहे ही. आणि इथेच टॅली प्राईमचा खरा चमत्कार दिसून येतो. ते काय करतं, तर हे हजारो वाउचर्स आपोआप एकत्र करून थेट थेट GSTR-9 ॲन्युअल रिपोर्टमध्ये रूपांतरित करतं. म्हणजे मॅन्युअल कामाचा अजिबात संबंधच नाही. बरं, आता सगळं ऑटोमॅटिक झालं, पण तरीही एक भीती राहतेच, ती म्हणजे नकळत झालेल्या चुकांची. पण थांबा, टॅली प्राईममध्ये यावरही एक जबरदस्त उपाय आहे. चला पाहूया एका क्लिकमध्ये चुका कशा दुरुस्त होतात. हे बघा, टॅली प्राईमचा रिपोर्ट इतका स्मार्ट आहे की तो अनिश्चित व्यवहार किंवा ज्याला आपण अनसर्टन ट्रान्झॅक्शन्स म्हणतो, अशा सगळ्या एंट्रीजला वेगळं काढून दाखवतो. म्हणजे ज्या एंट्रीजमध्ये माहिती अपूर्ण आहे किंवा कुठे काहीतरी जुळत नाहीये, त्या लगेच समोर येतात. आणि ह्या चुका दुरुस्त करण्याची प्रक्रिया तर कमाल सोपी आहे. फक्त त्या अनसर्टन ट्रान्झॅक्शन्सवर क्लिक करायचं. मग जी काही माहिती चुकली आहे, समजा GSTIN नंबर, तो ओळखायचा आणि त्याच स्क्रीनवर दुसरीकडे कुठेही न जाता दुरुस्त करायचा. तुम्ही बदल सेव्ह केला रे केला की ते वाउचर आपोआप इन्क्लुडेड लिस्टमध्ये जातं. किती सोपं आहे. ठीक आहे, चुका तर दुरुस्त झाल्या. आता वळूया फायलिंगच्या शेवटच्या पण अनेकदा सगळ्यात किचकट वाटणाऱ्या टप्प्याकडे, तो म्हणजे सारांश आणि जुळवणी. चला बघूया, टॅली प्राईम ही गुंतागुंतीची कामं किती सहज करून टाकतं. अरे वा, GSTR-9 साठी HSN समरी तयार करणं म्हणजे किती वेळखाऊ काम आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण टॅली प्राईम असेल तर हे काम करण्याची गरजच नाही, कारण हा रिपोर्ट आपोआप तयार होतो. प्रत्येक वस्तूची करपात्र किंमत आणि कराची रक्कम सगळं काही क्षणात तयार. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, रिकन्सिलिएशन. इथे टॅली प्राईम काय करतं बघा, ते तुमच्या बुक्समधला डेटा एका बाजूला आणि GST पोर्टलवरून इम्पोर्ट केलेला डेटा दुसऱ्या बाजूला, असं अगदी समोरासमोर दाखवतं. याचा फायदा काय, तर अगदी लहानसा फरक जरी असेल ना, तरी तो लगेच नजरेत येतो. तर हा सगळा सेटअप, हे ऑटोमेशन, चुकांची दुरुस्ती, या सगळ्याचा अंतिम परिणाम काय, फक्त एकाच शब्दात सांगायचा तर तणावमुक्त अनुपालन. खरंच, जेव्हा सगळा डेटा अचूक असतो, रिपोर्ट्स आपोआप तयार होतात, तेव्हा जी मनःशांती मिळते ना, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ॲन्युअल GST फायलिंगचा जो काही ताण असतो तो अक्षरशः नाहीसा होतो. म्हणजे विचार करा, कित्येक महिन्यांची मेहनत फक्त एका क्लिकवर येते.
टॅली प्राईमसोबत वार्षिक फायलिंग म्हणजे काय, तर फक्त एक एक्सपोर्ट बटण दाबणं. बस, एक क्लिक आणि तुमचा रिपोर्ट फायलिंगसाठी तयार. तर मग वार्षिक अनुपालनाला वर्षातील सर्वात अवघड कामाऐवजी सर्वात सोपं काम बनवण्यासाठी आपण तयार आहात का?